नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महानगरपालिका करणार शहरातील तलावांचं सुशोभीकरण. यशस्वी उद्योजक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठी उद्योजकांसाठी मी उद्योजक होणारच ठाण्यात आयोजन. आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे 13 वर्षीय बालिका राहिली 7 महिन्यांची गर्भवती. तलावांचं शहर अशी ठाण्याची ओळख आहे. मात्र वाढत्या नागरिकीकरणामुळे ही ओळख सध्या लयाला गेली आहे आणि जे तलाव शिल्लक आहेत त्यांचीही अवस्था तितकीशी चांगली नाही. त्यामुळे तलावांचं शहर ही ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेनं 36 तलावांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचं ठरवलंय. त्यामुळे येत्या काळात ठाण्यातील तलावांचं रुपडं पालटणार आहे. यासाठी 65 कोटी 12 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी पालिका केंद्र आणि राज्य सरकारकडे साकडं घालणार आहे. ठाणे शहरात अनेक तलाव आहेत. ठाणे पालिका शहरातील त्या तलावांचं संवर्धन, जतन, देखभाल, दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचं काम करते. यासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी आर्थिक तरतूदही करण्यात येते. पण ही तरतूद अपुरी असल्यानं या तलावांचं योग्य प्रमाणात संवर्धन आणि सौंदर्यीकरण होत नाही. शहरातील अनेक तलावांचे कठडे तुटलेत. पाणी शुद्धीकरणाची योग्य अवस्था नसल्यानं अनेक तलावांमध्ये शेवाळ साचलंय. बऱ्याच तलावांमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्यानं या तलावांना नाल्याचं स्वरूप प्राप्त झालंय. शहरातील या तलावांच्या दुरावस्थेबाबत काही करता येईल का, यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेनुसार या तलावांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं शक्य असल्याचं स्पष्ट झालंय. ठाणे महानगरपालिकेनं मेसर्स ग्रासरूट कन्सल्टन्सी या संस्थेकडून सविस्तर प्रकल्प तयार केला आहे. शहरातील आंबे घोसाळे, बाळकूम, ब्रह्माळा, डायघर, दातिवली, डवले, देसाई, देवसर, दिवा, गोकुळनगर, हरियाली, जेल, जोगिला, कचराळी, कासारबडवली, कौसा, कावेसर, खर्डी, खारेगाव, खिडकाळी मंदिर, कोलवाड, कोलशेत, मखमली, मासुंदा, नार, न्यू शिवाजीनगर, कळवा, फडकेपाडा, रायलादेवी, रेवाळे, मुमरेश्वर मंदिर, शीळ, तुर्भेफाटा, ओवळा, गांधीनगर, सिद्धेश्वर, उपवन इत्यादी 36 तलावांचं संवर्धन आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या कामांसाठी 65 कोटी 12 लाखांचा खर्च अपेक्षित असून या निधीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तलावातील पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार डिसिल्टिंग, बायोरेमिडिएशन फिल्टर्स, एरेशन, कारंजम आणि मॉनिटरिंग रूम तयार करण्यात येणार आहेत. कॅचमेंट एरिया, ट्रीटमेंट प्लांटेशन, स्टॉर्म वॉटर डेन्स, सील ट्रॅप्स, जॉगिंग ट्रॅक, सार्वजनिक शौचालय, कृत्रिम विसर्जन घाट, रिट्रेशन पॉड इत्यादी सुविधा तिथे पुरवण्यात येणार आहेत. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना आणि परिवर्तन एक बदल यांच्या संयुक्त विद्यमानं मी उद्योजक होणारच पर्व 5 ठाण्यात 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता गडकरी रंगायतमध्ये होणार आहे. यावेळी ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे आणि ठाणे शहर आमदार राजन विचारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ठाणे आणि मुंबई शहरातील व्यवसायात येणाऱ्या आणि व्यवसायात असलेल्या आणि एक यशस्वी उद्योजक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठी उद्योजकांना ही एक चांगली सुवर्णसंधी या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. ठाणे शहरात प्रथमच ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना आणि परिवर्तन एक बदल यांनी अशा उपक्रमाचं आयोजन केलंय. मुंबईमध्ये आतापर्यंत मी उद्योजक होणारच या उपक्रमाची 4 पर्व मोठ्या उत्साहात पार पडली आहेत. व्यवसायात येऊ पाहणाऱ्या नवीन उद्योजकांनी या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद दिलाय. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना आणि परिवर्तन एक बदल यांनी सामान्य वृत्तपत्र विक्रेता उद्योगधंद्यात व्यवसायात येण्यासाठी, त्याला प्रोत्साहित करण्यासाठी आणि मराठी तरुण नोकरीत अडकून न राहता स्वबळावर उद्योगधंद्यात यावा यासाठीच मी उद्योजक होणारच पर्व 5 आयोजित केलं आहे. मी उद्योजक होणारच्या या व्यासपीठावर मराठी व्यावसायिकाला मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आघाडीचे मराठी उद्योजक काल निर्णयचे जयराज साळगावकर, पितांबरी समूहाचे संचालक रवींद्र प्रभुदेसाई, विहंग ग्रुपचे प्रताप सरनाईक, निर्माण ग्रुपचे अजित मराठे, दरेकर ग्रुपचे अरुण दरेकर, मुंबईचा डबेवाल्यांवर पीएचडी करणारे अग्रवाल इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसंच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर करणार आहे. यावेळी ठाणे शहरातील यशस्वी 10 उद्योजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मी उद्योजक होणारच या आतापर्यंतच्या 4ही पर्वांमधून
उद्योगांमध्ये असलेल्या, त्यात यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या किंवा नव्यानं उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांना उद्योजक होण्याची जिद्द, प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. मी उद्योजक होणारच याचं पहिलं आणि दुसरं पर्व कालिदास नाट्यमंदिर मुलुंड इथे पार पडलं, तर तिसरं पर्व परेलला आणि चौथं पर्व पार्ल्याला पार पडलं. यंदा हा मान ठाण्याला लाभलाय. तर या संधीचा ठाणे आणि मुंबई परिसरातील तमाम उद्योजकांनी आणि व्यवसायामध्ये येऊ इच्छिणाऱ्यांनी फायदा घ्यावा असं आवाहनही आयोजकांमार्फत करण्यात आलं आहे. नौपाडा विभागातील अतिधोकादायक इमारतीमधील बेघर केलेल्या नागरिकांच्या हक्कांसाठी तसंच ठाणे महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार निदर्शनास आणून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व्यापारी संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष दीपक क्षत्रिय यांनी पालिकेसमोर 1 दिवसीय उपोषण केलं. ठाणे महानगरपालिका, ठाणे तसंच शाहू मार्केट अतिक्रमण विभाग यांच्याशी महापालिका नौपाडा विभागातील अतिधोकादायक इमारती रामकृष्ण निकेतन, आईस फॅक्टरी शेजारील गोखलेवाडी, गोखले विश्वस्त समिती, कृष्णा निवास, नौपाडा या इमारती अतिशय धोकादायक झाल्या असून 3ही इमारतीमधील रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. एकूण 26 कुटुंब गेली 5 वर्षांपासून बेघर झाली असून त्याच इमारतीत असलेल्या धनाढ्य व्यापाऱ्यांना शाहू मार्केटमधील अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्यांचा वरदहस्त असून धनाढ्य व्यापाऱ्यांना त्याच इमारतीत त्यांचा व्यवसाय थाटण्याची परवानगी या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कशी दिली असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहेत. गरिबांचा यामध्ये विचारच केला गेलेला नाही आणि त्यात नौपाडा विभागातील गोखले रोड इथे या इमारती आहेत आणि त्या जर कधी पडल्या तर फुटपाथवरून चालणाऱ्या माणसांचे नाहक बळी जाऊ शकतात. याचा महानगरपालिकेनं विचार करणं देखील गरजेचं आहे. ज्याप्रमाणे मुंब्रा इथे इमारतींची दुर्घटना झाली तशीच नौपाडा परिसरात होऊ नये आणि या प्रश्नांवर महानगरपालिकेनं लक्ष देऊन त्याची गंभीर दखल घ्यावी यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यापारी संघटनेनं 1 दिवसीय उपोषण केलं. धोकादायक इमारतीमधून लोकांचं स्थलांतर केलं गेलं पण त्या इमारतीमधील व्यापारी मात्र तिथेच ठाण मांडून आहेत. त्यामुळे गरिबांना एक न्याय आणि व्यापाऱ्यांना दुसरा न्याय असा महानगरपालिकेचा कारभार चालू आहे. व्यापारी आणि महानगरपालिकेचं संगनमत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आणि जर योग्य ती कारवाई न केली गेल्यास आमरण उपोषण करून आयुक्तांना घेराव घालण्यात येईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय यांनी केलं आहे. 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नावर येत्या 15 दिवसांमध्ये पालिकेनं दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्यास उग्र आंदोलन करू. मग तो मुंब्रा पनवेल हायवे रस्ता रोको असेल किंवा पालिकेला अनिश्चित काळासाठी घेराव असेल आणि याची संपूर्ण जबाबदारी पालिका प्रशासनाचीच असणार आहे अशा आशयाचं एक पत्रक दिव्याचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी ठाण्याचे आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांना पाठवलं आहे. गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं हा प्रश्न आम्ही मांडत आहोत पण आमच्या विनम्रशील वागण्याला लाथाडण्यात येत आहे. आमरण उपोषण, हंडाकळशी मोर्चा असे सर्व मार्ग अवलंबले गेले पण प्रशासनानं केवळ आश्वासनापलीकडे काही केलं नाही. म्हणूनच आम्ही निकराची लढाई लढवण्याचं ठरवलं आहे असं नगरसेवक शैलेश पाटील यांनी पत्रकात सांगितलंय. 5 MLD पाणी वाढवण्याचं लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये जे काही उत्तर आम्हाला दिलं जात आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्पक नाही. भिवंडी किंवा तिथल्या परिसराला पाणी द्यायची जबाबदारी ही शासनाची आहे आणि कोणत्याही परिस्थितीत वाढीव पाणी मिळालंच पाहिजे अशी मागणी शैलेश पाटील यांनी केली आहे. MIDC किंवा इतर कोणत्याही मंडळाकडे आम्हाला जायचं नाही आणि ही जबाबदारी पालिकेची आहे. त्या विभागामध्ये लाईन टाकल्यानंतर आम्हाला वाढीव पाणी दिलं जाईल हा कोणता न्याय आहे आणि लाईन टाकायला जर 2 वर्ष लावली तर आम्ही त्याची वाट पाहत बसायचं का? आधीच आश्वासनाला 2.5 वर्ष उलटली आहेत आणि हे कारण पुढे करण्यात येत असल्याचं पाटील म्हणाले. 15 MLD पाण्याची मंजुरी आहे पण आम्हाला फक्त 12 MLD पाणीच मिळतं आणि त्याचा दाब इतका कमी आहे की लोकांना 4 दिवसातून एकदा पाणी द्यावं लागतंय. परिस्थिती अत्यंत भीषण अशी आहे म्हणूनच या टोकाचा निर्णय आम्हाला घ्यावा लागत असल्याचं नगरसेवक शैलेश पाटील यांनी सांगितलं. त्याचबरोबर कचरा टाकण्यासाठी CRZ अडवा येत नाही पण इथे नाना पार्क करायचं ठरवलं की लगेचच या कायद्याचा बागुलबुवा उभा केला जातो. प्रभाग पालिकेचा पण पालिकेचा रस्ताच अस्तित्वात नाही. याच्या इतकी लाजिरवाणी गोष्ट नाही. स्कायवॉक, रेल्वे उड्डाणपूल यासाठी फक्त निधीची तरतूद केलेली आहे
पण या पलीकडे काहीही होत नाही. अखंड ठाण्याचा कचरा इथे टाकला जातो, त्याची दुर्गंधी विषारी धूर आम्ही सोसायचा. याचा अर्थ केवळ डम्पिंग ग्राउंड या व्यतिरिक्त आमच्याकडे प्रशासन पाहायला तयार नाही. यामुळेच आम्ही आंदोलन काहीही झालं तरी करणारच आणि याची संपूर्ण जबाबदारी पालिकेचीच राहील, असंही ते पुढे म्हणाले. जन्मतःच आईचं छत्र हरपलेल्या 13 वर्षीय बालिकेवर गुंगीचं औषध देऊन अनेकदा अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेल्यावरही महिला पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता पीडित बालिका 7 महिन्यांची गर्भवती आहे. या प्रकारामुळे 7 महिन्यांच्या गर्भवती राहिलेल्या या बालिकेला आता सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केलंय. सध्या तिच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या बालिकेची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. 13 वर्षीय बालिका मीरा रोड परिसरात गरिबीमुळे ज्यांच्या घरात राहावयास होती अशा जोडप्यानं अनेकदा गुंगी येणारं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार तिच्या वडिलांना माहीत झाल्यावर त्यांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र तत्कालीन महिला अधिकाऱ्यांनी तक्रार न घेता उलट पीडितांना घाबरवण्याचंच काम केलं. यामुळे ती गर्भवती राहिली. आता तिची तब्येत बिघडल्यानंतर तिला सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केलंय. आता तिच्या अवस्थेला जेवढे बलात्कारी जबाबदार आहेत तेवढेच पोलीस अधिकारी देखील जबाबदार आहेत. या पीडित बालिकेस 13व्या वर्षातच आई होण्याचं संकट उभं राहिलंय. या प्रकारानंतर बालिकेची पूर्ण जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्यांनी घेत दोषी आरोपी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. आता 8 महिन्यानंतर मीरा रोड पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावामुळे बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. ठाणे ग्रामीण पोलीस हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांची चौकशी करत असून या प्रकरणावर बोलण्यास ते टाळाटाळ करत आहेत. हा धक्कादायक प्रकार पीडितीची आई नसल्यानंच तसंच गरिबीमुळे आणि त्यात पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच आता या मुलीवर आयुष्यभर हे न विसरता येणारं दुःख सोसावं लागणार आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिका करणार शहरातील तलावांचं सुशोभीकरण. यशस्वी उद्योजक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठी उद्योजकांसाठी मी उद्योजक होणारच ठाण्यात आयोजन. आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे 13 वर्षीय बालिका राहिली 7 महिन्यांची गर्भवती. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9775033326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास YouTubeवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.